धुळे जिल्ह्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याने गंभीर स्वरूप धारण केलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतेक एचपी पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत। पंपावर पेट्रोल डिझेल नसल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। पंपावरून पंपावर फिरूनही इंधन मिळत नसल्याने संताप वाढत चालला आहे। दरम्यान आमच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष चौकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत। अनेक पेट्रोल पंप चालकांकडून वेगळाच सूर ऐकायला मिळत आहे। हिंदुस्थान पेट्रोल केमिकल्स लिमिटेड कंपनीचे सेल्स ऑफिसर रविचंद्र यांच्यावर थेट आरोप करण्यात येत आहेत। रविचंद्र यांच्याकडे धुळे जिल्ह्याचा अतिरिक्त चार्ज असल्याची माहिती समोर आली आहे आणि ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील असल्याचंही सांगितलं जात आहे। आरोप असा आहे की त्यांच्या जवळच्या लोकांना म्हणजेच जळगाव जिल्ह्यात योग्य आणि सुरळीत इंधन पुरवठा केला जात आहे, तर धुळे जिल्ह्याला मात्र या संकुचित वृत्तीमुळे पेट्रोल आणि डिझेलपासून वंचित ठेवले जात असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। हा फक्त नैसर्गिक तुटवडा नाही, तर कृत्रिम इंधन टंचाई निर्माण केली जात असल्याचा गंभीर आरोप पुढे येतो आहे। यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। सामान्य नागरिक, वाहन मालक आणि व्यावसायिक सर्वच या परिस्थितीने त्रस्त झाले आहेत। धुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालक देखील आता उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत। तसेच वाहन मालकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे। या संपूर्ण प्रकरणावर आता लवकरच मोठी हालचाल होण्याची शक्यता आहे। पेट्रोल पंप चालक आणि वाहन मालकांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्याची तयारी सुरू झाली आहे। तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाणार आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्यात इंधन पुरवठ्यात भेदभाव का केला जातो आहे, हा सवाल आता जनतेतून मोठ्या प्रमाणावर उपस्थित केला जात आहे। प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का आणि धुळेकरांना योग्य न्याय मिळणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। कारण हा प्रश्न केवळ इंधनाचा नाही, तर समानतेचा आणि न्यायाचा आहे। प्रतिनिधी योगेश गिरासेसह स्वराज्य न्यूज, धुळे।